खूप एनर्जी आहे लेक्चर झाल्यावर. सेशन थोडा इंटरॅक्टिव्ह घेऊया. माईकची काय गरज नाही, ऑडिबल आहे ना, थोडं फार वाचावं लागतं. आज आपण म्हणजे प्रॅक्टिकली म्युच्युअल फंड्स हे कसं वर्कआउट होतं, फायनान्शियल प्लॅनिंगचे थोडेफार जे ॲस्पेक्ट्स बघावे लागतात. त्या गोष्टीमध्ये PPT आपण आज रन करणार आहोत. या ॲट दी एंड ऑफ द PPT तुम्हाला समजेल की फायनान्शियल प्लॅनिंग हाऊ इट हॅज टू बी डन. त्यामध्ये म्युच्युअल फंडचा काय वाटा किंवा भाग येतो आणि हा म्युच्युअल फंड्स आर व्हेरी मच कन्व्हिनियंट अँड सेफेस्ट वे ऑफ इन्व्हेस्टिंग राईट. म्हणजे आता आपण कसं ते एक चांगला मीडियम आहे अवेलेबल मार्केट्समध्ये जे तुम्ही करू शकता इन्व्हेस्टमेंट. पहिला थोडीफार आयडिया असेलच सगळ्यांना, थोडं म्हणजे तुमच्याकडनं कळालं तर बरं पडेल. काय शब्द ऐकला आहे की नाही म्युच्युअल फंड? काय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा रील्स युनिव्हर्सिटीमध्ये येत राहतं काय माहीत असेल? व्हॉट इज द म्युच्युअल फंड? पहिला गुंतवणूक विषयी काय माहिती आहे का? व्हॉट इज अन इन्व्हेस्टमेंट फर्स्ट? काय काही असेल ते तुम्हाला काय वाटतंय ते सांगा सर. इन्व्हेस्टमेंट पहिला करायला पाहिजे का नाही? का करायला? फॉर ग्रोथ. सो म्युच्युअल फंड हा एक इन्व्हेस्टमेंटचा भाग झाला. म्हणजे आता ह्याच्यामध्ये PPT काय काय पहिला कळलं की इन्व्हेस्ट करेक्टली, म्हणजे का करेक्टली इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. पहिला फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज अ फायनान्शियल प्लॅनिंग? आर्थिक नियोजन. पॉकेट मनी सगळ्यांना मिळते का? काही जण कामही करत असते. सो दिस इज हाऊ इट हॅज टू बी. म्हणजे काय आहे की फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये मेन ॲस्पेक्ट सगळ्यात पहिला काय असतो? करंट इन्कम अँड एक्सपेन्सेस. आपला उत्पन्न काय आणि आपला खर्च काय. त्याच्यानंतर तुमचे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स ते प्रॉपर आहेत का. त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही आर्थिक उद्दिष्ट आहेत, फायनान्शियल गोल्स, हे कधी येणार आहेत, त्याच्यासाठी लागणारा काळ केवढा मोठा आहे आणि ती गुंतवणूक तुमची प्रॉपरली चाललेली आहे का नाही, हे फायनान्शियल गोल आयडेंटिफाय करणं महत्त्वाचं आहे. आणि फ्युचर इन्कम एक्सपेन्सेस तुम्हाला माहीत पाहिजे. फ्युचर इन्कम एक्सपेन्सेस म्हणजे आता फॉर इन्स्टन्स कॉलेजची फी जर काय आपण काढली तर 5 वर्षापूर्वी फी काय होती आणि आज काय फी आहे. म्हणजे एक्सपेन्सेस हा कायम इन्क्लिनेशनवर असतो. का असतो ते पुढच्या ह्याच्यामध्ये. सो एक्झाम्पल्स ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग जर काय बघितलं तर हे फायनान्शियल प्लॅनिंगचे सगळे ॲस्पेक्ट्स आहेत. सगळ्यात पहिला काय तर तुमचं कॅश फ्लो ॲनालिसिस. त्याच्यानंतर रिटायरमेंट प्लॅनिंग, टॅक्स प्लॅनिंग, इस्टेट प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज आणि रिस्क मॅनेजमेंट. दीज आर दी पार्ट्स ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग. आता प्रॅक्टिकली सिलेबसला हे होतंय काय नाही होतंय. सिलेबसमध्ये जे आता आपण जे करतो ह्या सगळ्या ऐकले असतील तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगचे ॲस्पेक्ट्स काय काय. सो दिस इज वॉट इट इज अ एक्झाम्पल्स की फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुम्हाला काय काय ॲस्पेक्ट्स बघायला लागतात. आता वाय गोल्स आर इम्पॉर्टंट. आज आपण प्रॅक्टिकली जे एज्युकेशन घ्यायला लागले काहीतरी गोल्स आहेत म्हणूनच आपण एज्युकेशन घ्यायला लागलो. सो तसंही फायनान्शियल्सला तुमचे गोल्स आयडेंटिफाय करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये इट हेल्प्स टू आयडेंटिफाय युअर प्रायोरिटीज. म्हणजे एकदा गोल सेटिंग्स केले की प्रायोरिटीज तुमच्या काय आहेत ते कळतात. प्रायोरिटीज इन सेन्स कुठली गोष्ट पहिला महत्त्वाची आहे मला. त्याच्यानंतर इट हेल्प्स टू फोकस ऑन थिंग्स. अ गोल इज डिझायर्ड रिझल्ट पर्सन प्लॅन्स टू अचीव. म्हणजे कसं आहे एनिवन विदाउट गोल असेल तर ते फार चुकीचं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमचं जे काही डिझायर्ड गोल आहे ते सेट ऑफ तुमचा कम्प्लीट प्लॅन असायला पाहिजे. सो गोल प्लॅनिंग इज वाय इट इज इम्पॉर्टंट फॉर दिस रिझन्स. इट अलाउज यू टू मेजर द प्रोग्रेस. इट अलाउज यू टू गिव्ह अ प्रॉपर डायरेक्शन टुवर्ड्स युअर फायनान्शियल्स. सो दिस इज हाऊ इट हॅज टू बी. लक्षात आलं गोल्स का पाहिजे.
आता गोलमध्ये काय म्हणतात आपण बघू शकतो की डू यू नो हाऊ मच मनी यू नीड टू इन्व्हेस्ट. म्हणजे एक प्रकारचं काय असू शकते की गोल प्लॅनिंग्समध्ये तुमचे काय काय गोल्स आहेत. म्हणजे मला घर घ्यायचं आहे, मला गाडी घ्यायचं आहे, माझ्या हायर एज्युकेशनला मला माझे फंड्स डेव्हलप करायचे आहेत. सो गोल कॅन बी एनिथिंग. ह्याच्यामध्ये आम्ही एक्झाम्पल दिले की मग गोल्समध्ये साधारणतः तुमचं इन्व्हेस्टमेंट्स करण्यापूर्वी तुम्हाला काय काय गोष्टी बघायला पाहिजे. व्हॉट विल बी दी कॉस्ट ऑफ दी हायर एज्युकेशन फॉर युअर चाइल्ड, हाऊ मच यू नीड टू मनी फॉर युअर ड्रीम्स. म्हणजे जे काही असेल ते, म्हणजे फॉर इन्स्टंट आता तुम्हाला गाडी अपग्रेड करायची झाली, टू व्हीलर, किंवा जसं म्हटलं की फर्दर मास्टर्स करायचे झाले किंवा चांगले कोर्स करायचे झाले तर त्याच्यासाठी लागणारा जो पैसा हा कसा प्लॅनिंग केलेला आहे. फायनान्शियल गोल्समध्ये कसं राहू शकते की फायनान्शियल गोल इज एन ऑब्जेक्टिव्ह टू एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. These goals require different amount of corpus at different point of time. आणि each goal has a different time model. ऑलमोस्ट आता सगळी 11th 12th आहे काय FY बी ए भाग 1 आणि BCom भाग 1च्या पुढचे आहेत. तर आता ह्याच्यामध्ये कसं राहणार की गोल आयडेंटिफिकेशन हे फार महत्त्वाचं आहे. स्लाइड्समध्ये काय सांगतोय की फायनान्शियल गोल हे आयडेंटिफाईड तुमचे पहिल्यापासून व्हायला पाहिजे. सो त्याला तुम्ही प्रायोरिटाईज करा. म्हणजे ह्याच्यामध्ये फायनान्शियल गोल्समध्ये या स्टेप्स आहेत. फायनान्शियल गोल इज एन ऑब्जेक्टिव्ह टू एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. The goals require different amount of purpose at different levels, point of time. Each goal has to be different, has a different time model. म्हणजे आता ह्या सेकंड इयर बी असेल तर साधारणतः आज फर्स्ट इयर बी जे असणार, मग त्याच्यामध्ये 2 वर्ष 3 वर्षाचा जे गॅप आहे, सो दॅट कॅन बी डिफरंटली. म्हणजे प्रत्येक गोल तुमचा हा प्रत्येक टाइम हॉरिझॉनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी येणार आहे. फायनान्शियल गोल जसं सांगितलं की काही काय असू शकतात. हायर एज्युकेशन, हाऊस, वेकेशन्स, बाईंग अ कार. आता ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण की हाऊ डू यू अचीव युअर फायनान्शियल गोल. पुट डाऊन द व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ टुडे. म्हणजे आज त्याचा काय खर्च आहे हा तुम्हाला बघायला लागेल. ज्या वर्षी तो खर्च येणार आहे त्या वर्षाचा इन्फ्लेशन ॲड करून जी काय अमाऊंट असेल ती तुम्हाला चेक करावी लागेल. सो दिस इज हाऊ यू हॅव टू पुट डाऊन दी व्हॅल्यूज इन टुडे. त्याच्यानंतर कम्पेअर इट विथ दी करंट इन्कम आणि कम्पेअर इट विथ युअर करंट सेविंग्स. या फार गोष्टी महत्त्वाच्या राहतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आजचा खर्च, माझं येणारं उत्पन्न, त्याच्यानंतर ज्या वर्षी मला तो खर्च द्यावा लागणार त्यावेळी तर जे काय असेल ते प्राईस प्लस कम्पेअर इट विथ दी करंट सेविंग्स. आता आपण किती वाचवते हे तुम्हाला चेक करावं लागणार ठरवली. गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंगला कसा शकते म्हणजे मी एक एक्झाम्पल घेतले की राजेशला काय वाटतं की त्याला रिटायरमेंट इम्पॉर्टंट आहे, करीनाला वाटतं की शी हॅज टू प्लॅन फॉर हर ट्रॅव्हल्स. म्हणजे दीज आर दी गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग. किंवा विराटला वाटतं की ही इज थिंकिंग अबाउट हिज डॉटर्स एज्युकेशन. सो दीज आर दी डिफरंट काइंड ऑफ फायनान्शियल गोल. तुमचेही फायनान्शियल गोल्स हे डिफरंट असू शकतात बिकॉज आता तुम्ही या स्टेप्सला नाही, आज न उद्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय येणार. सो इट हॅज टू बी कन्सिडर. महत्त्वाचं म्हणजे गोल बेस्ड प्लॅनिंगला काय राहणार की आम्ही सांगताना ते सांगतो की थिंकिंग अबाउट रिटायरमेंट जर काय राजेश करत असेल तर 6 लाख समजा त्याचा आजचा खर्च असेल तर ॲट द टाइम ऑफ हीज रिटायरमेंट म्हणजे राजेशचं एज समजा मी एक 25 किंवा 30च्या आसपास पकडलं तर 6 लाखाचा आजचा खर्च 35 वर्षानंतर काय होईल 40 लाख. मग याच्यामध्ये कन्सिडरेशन इन्फ्लेशन इज ओनली 6%. इन्फ्लेशन बद्दल काय माहिती आहे, महागाई सगळ्यांनाच माहिती आहे. फॉर इन्स्टंट आता पेट्रोल प्राइसेस चेक करतात असं. सो दिस इज हाऊ इट इम्पॅक्ट्स. म्हणजे प्लॅन ट्रॅव्हल जर का माझा आज 1.5 लाखाचा असेल तर तो 3 वर्षाने किती होईल ऑलमोस्ट 1,78,000. आणि हेच जर काही मी एज्युकेशनसाठी बघत असेल तर 10 लाखाचा आजचा खर्च 16 वर्षांनी 25 लाख होणार. सो दिस इज हाऊ इन्फ्लेशन 2 वेळी इम्पॅक्ट करतं. काय करतं, इट इन्क्रीजेस दी प्राईस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आणि इट डिक्रीजेस दी पर्चेसिंग पॉवर. पैशाची ताकद कमी करत आहे आणि किमती सगळ्यावर नेऊन ठेवतो. सो दिस इज दी 2 वे इम्पॅक्ट ऑफ इन्फ्लेशन.
ह्याच्यामध्ये पण काय कन्सिडर केलं की आता जर काय करंट एक्सपेन्सेस आपलं 40,000 आहे, तर 10 वर्षानंतर आज करंट एक्सपेन्सेस किती होईल? अगेन इन्फ्लेशन हॅज बीन टेकन एज 6% कंपाऊंडेड. 6% हे कसे डिराईव्ह झाले? गव्हर्नमेंट जे आपलं आहे म्हणजे RBI डिक्लेअर CPI इंडेक्स, कॉस्ट प्राईस इंडेक्स माहीत असेल सगळ्यांना, म्हणजे इन केस वाचनात असेल. कॉस्ट प्राईस इंडेक्समध्ये 3 बेसिक गोष्टी कन्सिडर केल्या जातात: फूड, शेल्टर आणि क्लोथिंग. मग ह्याचं जे काही मूल्यांकन वाढत जातं ते साधारणतः 1991 पासून इंडेक्स मोजायला सुरू झालेलं आहे. इंडेक्स 100चा आज ऑलमोस्ट इट इज 2700. म्हणजे 91ला जी गोष्ट 100 रुपयाला येत होती ती आज 27 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. मग तिची वाढ जर काय पाहिलं तर ती किती टक्क्यांनी आहे? ऑलमोस्ट 6%. दॅट्स वाय वी हॅव कन्सिडर्ड 6% इन्फ्लेशन. तर ह्याच्यामध्ये इन्फ्लेशनमध्ये फक्त फूड, शेल्टर, क्लोथिंग धरलेलं आहे, तुमच्या लाईफस्टाईल एक्सपेन्सेस धरलेले नाही. हे लक्षात घ्या. लाईफस्टाईल एक्सपेन्सेसमध्ये आज रिचार्ज मोबाईलचा तुम्हाला नसेल 2 दिवस तर कसं होतं कळतं. सो दिस इज हाऊ इट इज. म्हणजे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस हे इट इज मोर दॅन 6%. बट वी हॅव कन्सिडर्ड ॲज ओनली 3 बेसिक थिंग्स. मग ह्याच्यामध्ये बघितलं तर 25 वर्षांमध्ये 40,000चा खर्च किती होऊ शकतो महिन्याचा? मग ह्याच्यासाठी आपण तयार आहे. मग हाऊ डज म्युच्युअल फंड हेल्प इन? आणि म्युच्युअल फंड्स काय आहे हे आपण नंतरच्या ह्याला येईल. सो पहिला आयडेंटिफाईड करून घ्या की फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे. फायनान्शियल प्लॅनिंग इज अ प्रोसेस वेर यू हॅव टू प्लॅन ऑल युअर फायनान्शियल गोल्स. जे काही तुमचे आर्थिक उद्दिष्टे आहेत ते तुमचे आज प्लॅन व्हायला पाहिजे फ्रॉम दी फर्स्ट इन्कम. कारण का जेवढं लवकर सुरुवात करणार तेवढं तुमच्यासाठी रिटायरमेंट लवकर घेण्यामध्ये मदत होणार. प्रॅक्टिकली आता कसं झालेलं आहे, फॉर इन्स्टंट आज आपण ज्या जनरेशनमध्ये आहे, आपलं जनरेशन हे रिटायर्ड लवकर होणार आहे हे लक्षात घ्या. आपले आई वडील कसे 50, 55, 60 काम करत होते तसं आपण नाही करणार, ते तुम्ही समजून घ्या पहिला. मग त्याच्यामुळं आजच्या डेटला काय आहे की रिटायरमेंट तुमची लवकर आहे आणि तुम्ही जगणार जास्त आहे ड्यू टू दी ॲडव्हान्स ऑफ मेडिकल सायन्स. सो इन सेन्स तुम्ही मी म्हणजे ह्या जनरेशनमध्ये जर काय बघितलं प्रॅक्टिकली तर ऑलमोस्ट 45-48 यू कन्सिडर की तुम्हाला रिटायर्ड व्हायचं. आणि त्याच्यानंतर साधारणतः नॉन अर्निंग पिरियड जर काय मी लाईफ एक्सपेक्टन्सी 80 इयर्सची धरली तर पुढचे 30 वर्ष ते 35 वर्ष तुमचा नॉन अर्निंग पिरियड राहणार आहे. सो लाईफ एक्सपेक्टन्सी जर काय फ्रॉम 1 to 80 इयर्सची धरली तर ॲक्टिव्ह इन्कम तुमचा किती वर्ष होणार आहे? पहिले 24 वर्ष तुमच्या एज्युकेशनमध्ये गेले, 24 वर्षानंतर राहिलेले 20 वर्ष ते 25 वर्ष तुमचे इन्कम जनरेशनमध्ये गेले आणि राहिलेले 20-25 वर्ष तुमचे रिटायरमेंटला गेले. सो अर्निंग पिरियड इज ओनली 1/4 ऑफ युअर एंटायर लाईफ. 3/4 ऑफ युअर लाईफ विल बी जस्ट सिट अँड ईट. मग हे जर काय फायनान्शियल प्लॅनिंगचं ॲस्पेक्ट तुम्ही पहिल्या इन्कमपासून प्रॉपरली मॅनेज केलं नाही तर इट इज व्हेरी हार्ड टू सर्वाईव्ह. त्या ह्या गोष्टीमध्ये दी एक्सपेन्सेस म्हणून हा चार्ट टाकलेला आहे की काय एक्सपेन्सेस राहू शकतात. म्हणजे एक एक्झाम्पल दिले, 1990ला मी एखाद्या वेळी शॉपिंग मॉलला गेलो तर कार्ट कसे भरत होते ते 2017 अपडेटेड नाही, 2022ला पण प्रॅक्टिकली ते एकही येणार नाही. सो दिस इज हाऊ इन्फ्लेशन इट्स युअर हार्ड मनी. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की समजा मी इफ यू केप 50,000 टुडे म्हणजे 50,000 रुपये मी आज ठेवले तर 10 वर्षानंतर इन्फ्लेशनच्या वाढत्या पायव्यामुळे 10,000चं 50,000चं व्हॅल्युएशन कसं डिटोरेट होत जातं. म्हणजे समजा आज मी 50,000 रुपये माझ्या कबडमध्ये ठेवले आणि मी 10 वर्षांना काढायचे म्हटले तर ते 50,000 रुपये असतील तर इन्फ्लेशन वाईज जी गोष्ट 10 वर्षापूर्वी 50,000ला येणार आहे ती तुम्हाला फक्त 27,000 रुपये व्हॅल्युएशन देणार. सो सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटमधला हा फरक आहे. सेव्हिंग्स जस्ट प्रोटेक्ट युअर मनी, इट डझंट ग्रो. इन्व्हेस्टमेंट विल ऑलवेज ग्रो युअर मनी. सो 25 वर्षामध्ये 50,000चं व्हॅल्युएशन 11,649. सो टू वे इम्पॅक्ट असं सांगितलं आहे. इट डिक्रीजेस दी पर्चेसिंग पॉवर अँड इट इन्क्रीजेस दी प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आता रिअल रेट ऑफ रिटर्न हे बहुतेक मागच्या स्लाइडला झालेलं आहे, तरी मी रिपीट करायला लक्षात आहे. रिअल रेट ऑफ रिटर्न
परवाच्या सेशनला कोण कोण होते, मग दे आर नॉट अटेंडिंग. रिअल रेट ऑफ रिटर्न मध्ये कसं राहतं की प्रॅक्टिकली जे पण येणारं उत्पन्न आहे त्यातनं तुम्ही काय वजा करायला पाहिजे, महागाई आणि तुमचा लागणारा टॅक्स. मग याच्यामध्ये फॉर्म्युला काय दिलेला आहे की नॉमिनल रेट रिटर्न किती झालेला आहे, कन्सिडर टू बी 12% आणि इन्फ्लेशन इज कन्सिडर टू बी 7%. सो रिअल रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, 1 प्लस नॉमिनल रिटर्न डिवायडेड बाय 1 प्लस इन्फ्लेशन रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू -1. जी काय फिगर येईल ते तुमचे रिअल रेट ऑफ रिटर्न आहे. याचा अर्थ काय, येणाऱ्या उत्पन्नातनं तुम्ही 2 घटक वजा करायला पाहिजे. सगळ्यात पहिला महागाई आणि सेकंड इज दी टॅक्स. आता ह्याच्यात टॅक्स कन्सिडरेशन पार्ट केलेली नाहीये, याच्यात फक्त इन्फ्लेशन वजा केलेलं आहे. म्हणजे मला 12% जर का परतावा मिळत असेल वार्षिक, तर तुम्ही निव्वळ परतावा किती मिळवलेला आहे, 4.67%. म्हणजे आज मी इन केस एनी फिक्स इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट्स करतोय, म्हणजे बँक एफडी, पोस्टल आरडी, जे काही फिक्स इन्स्ट्रुमेंट्स आहेत तिथं दे आर नॉट मीटिंग दी रिअल रेट ऑफ रिटर्न, ते कन्सिडर करा. सो वाय इन्व्हेस्टमेंट इज इम्पॉर्टंट. आता इन्व्हेस्टमेंट्स करताना कायम काय बघायला पाहिजे, बेंचमार्क्स चेक करायला पाहिजे की व्हॉट आर दी बेंचमार्क्स. निफ्टी आणि सेन्सेक्स कुणाकुणाला माहिती आहे, व्हॉट इज निफ्टी अँड व्हॉट इज सेन्सेक्स? Index of हाँ? index. व्हॉट इज इंडेक्स? सेन्सेक्सला सेन्सेक्स का म्हणतात? बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडिकेटर आहे तो आणि बरोबर. टॉप 30 कंपनीज एक्झॅक्टली. लिस्टेड. सेन्सेक्स काय करतं, तुम्हाला आज जे काय व्यवहार झालेले आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला, व्यवहार इन सेन्स डिमांड सप्लाय. डिमांड सप्लाय सगळ्यांना झालेला आहे. डिमांड जास्त असेल आणि सप्लाय कमी असेल तर प्राइस काय होणार, वाढणं. इट ऑल डिपेंड्स अपॉन दी डिमांड अँड सप्लाय. एंटायर वर्ल्ड इज गोइंग थ्रू डिमांड अँड सप्लाय. सो सेन्सेक्स मध्ये पण काय डिमांड सप्लाय चालतो. ज्यावेळी शेअर्सची डिमांड जास्त असणार, सप्लाय कमी असेल त्यावेळी मार्केट काय होईल, लक्षात येतं सर, दिस इज वाईस वर्सा. मग ह्याच्यामध्ये काय बघायला पाहिजे की ज्यावेळी सेन्सेक्स जस्ट शोज दी सेन्सिटिव्हिटी व्हॉट हॅज हॅपन इन द मार्केट टुडे. म्हणजे समजा विकणारे मार्केटमध्ये जास्त असेल तर मार्केट खाली जाईल आणि घेणारे मार्केटमध्ये जास्त असेल तर मार्केट वर जाईल. सो सेन्सेक्स शोज दी फर्स्ट 30 कंपनीज ऑफ इंडिया. पहिल्या 30 कंपन्या कशा झाल्या, पहिला समजून घ्या वाय इट इज इम्पॉर्टंट फॉर टू इन्व्हेस्टमेंट्स. इन्व्हेस्टमेंट्स तुम्हाला करायला म्हणजे सेन्सेक्समध्ये किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायला म्हणजे डू यू फील लाईक इन्व्हेस्टिंग ऑर नॉट, हे पहिला समजून घ्या. म्हणजे ऑलमोस्ट सेन्सेक्सची जर्नी जर काय चेक केली, म्हणजे मी बेंचमार्कवर काय येतोय, सेन्सेक्स हे 1979ला 100 पॉईंट्सनी इस्टॅब्लिश झालं. ते आज सेन्सेक्स किती आहे, ऑलमोस्ट 54,000. म्हणजे ज्यांनी 100 रुपये गुंतवले असते 1980ला, तर त्या 100 रुपयाचं आजचं व्हॅल्युएशन किती आहे, 54,000. म्हणजे व्हॉट इज दी कंपाऊंडेड ग्रोथ, इट इज ऑलमोस्ट अबाउट 12%. मग आता रिअल रेट ऑफ रिटर्न ज्यावेळी चेक केलं जातं त्यावेळी तुम्हाला तो 12% बेंचमार्क जो दिला होता त्याच्यामध्ये तुम्ही 4.67% ओव्हर अँड अबव युअर नॉमिनल रेट मिळवलेला आहे. सो ह्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे की व्हाय यू शुड इन्व्हेस्ट. फर्स्ट ऑफ ऑल मार्केट समजणं फार महत्त्वाचं आहे. व्हॉट इज मार्केट्स, मार्केटमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे हे गोष्टी आयडेंटिफाय करायला पाहिजे. इकॉनॉमीमध्ये किती स्ट्रेंथ आहे हे तुम्ही आयडेंटिफाय करा. सो दिस इज हाऊ इट गोज. म्हणजे अर्थव्यवस्थेत का गुंतवणूक करायला पाहिजे, कारण का आपली ही अर्थव्यवस्था साधारणतः कम्पेअर केलं विथ एशियन, युरोप्स, वी आर दी हायेस्ट GDP ग्रोईंग इकॉनॉमी. आपला GDP रेट काय आहे आता, एक ऍक्टिव्हिटी करायची सगळ्यांनी रोज न चुकता. इकॉनॉमिक टाइम्स येतं, इकॉनॉमिक्स टाइम्स जर काय तुम्ही रोज वाचला तर मी जे काही बोलते त्याला तुम्ही कनेक्ट करशील.
आता इथनं पुढं पहिला एक लक्षात ठेवा की द मोर यू रीड द मोर यू लर्न. त्यामुळे रीडिंग हे ॲस्पेक्ट तुम्ही कायम ठेवा. इकॉनॉमिक टाइम्स हे आज तुम्ही मोबाईलवर गेला आणि आजचा इकॉनॉमिक टाइम्स काढला तर तो फ्री आहे, वाचू शकता. प्रॅक्टिकली बेंचमार्क हे काय करतं, बेंचमार्क आयडेंटिफाईज की साधारणतः ज्याही ठिकाणी मी इन्व्हेस्टमेंट्स करतोय त्यामध्ये बेंचमार्कला फिट होतं का नाही होतं हे चेक करायला लागतं. सो बेंचमार्क इज व्हॉट इट आयडेंटिफाईज की परफॉर्मन्स हा ओव्हर अँड अबाव आहे का अंडर परफॉर्मन्स आहे. एक काय म्हणतो आपण, एक कंपॅरिझनसाठी मला एक जे ॲव्हेन्यू लागतं दॅट इज अ बेंचमार्क. So if the performance of a core feature of an asset class can be captured in benchmark index, it enables investors to track the performances of asset class over a time. म्हणजे ज्या ठिकाणी मी गुंतवणूक केलेली आहे ते प्रॉपरली चाललंय का नाही चाललंय ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे तुम्हाला बेंचमार्क काय करतं, आयडेंटिफाय करून सांगतं. म्हणजे जसं मी सांगितलं की सेन्सेक्स ग्रो झाले साधारणतः 12% प्लस. सो दॅट इज अन बेंचमार्क की तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट्स केलाय त्या बेंचमार्कला जर बीट केले का नाही केले. सो दिस इज अवर बेंचमार्क गोज. मग आता इंडियामध्ये कुठले बेंचमार्क आहेत, तर BSE 30 सेन्सेक्स आणि निफ्टी 50 इंडेक्स आर दी 2 बेंचमार्क्स. निफ्टी 50 काय आहे, पहिल्या 50 कंपन्या इंडियामधल्या आणि सेन्सेक्स इज फर्स्ट 30 कंपनीज. आता निफ्टी 50च्या आणि सेन्सेक्स 30च्या कंपनीज पहिल्या 30 तरी सेमच आहे. आता निफ्टी 50 बद्दल काय झालं, इट इज अ ब्रॉडर मार्केट, त्याच्यामध्ये तो 20 स्टॉक्स ऍड झालेले आहेत. लक्षात आलं. सो थर्ड पॉईंट राहिला, प्रोव्हाइड्स द स्टँडर्ड अगेन्स्ट विच द परफॉर्मन्स ऑफ अन इन्व्हेस्टमेंट इन ॲसेट क्लास इज मेजर्ड. म्हणजे जसं सांगितलं की तुमचं मेजरिंग कुठं तरी व्हायला पाहिजे ना रिटर्न्सचं. तो बेंचमार्क काय आयडेंटिफाय करतो, इट मेजर्स द इंडेक्स, इट मेजर्स द परफॉर्मन्सेस. सॉरी, आता आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास काय काय अवेलेबल आहे, तुमच्याकडे ऑप्शन्स काय काय आहेत. एक तर तुम्ही बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, प्रॉपर्टीमध्ये करू शकता, बँक फिक्स डिपॉझिट्समध्ये करू शकता, ज्वेलरीजमध्ये करू शकता, इंडिव्हिज्युअल स्टॉक्स घेऊ शकता, पब्लिक प्रोव्हिडंट फंड्समध्ये करू शकता आणि म्युच्युअल फंड्समध्ये करू शकता. सो दीज आर दी व्हेरियस ॲव्हेन्यूज ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. त्याच्यातला एक भाग आता आपला आहे तो ऑप्शन म्युच्युअल फंड्स. म्हणजे इट इज ट्रीटेड ॲज अन ॲसेट क्लास, म्हणजे एक मालमत्ता. बाकी कसे मालमत्ता आहेत तसं म्युच्युअल फंड्स पण तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट्स म्हणून बघू शकता. म्युच्युअल फंड्समध्ये काय काय आहे, म्हणजे 2 स्ट्रक्चर्ड प्रोडक्ट्स आहेत, एक इक्विटी प्रोडक्ट आणि एक डेट प्रोडक्ट म्युच्युअल फंड्समध्ये. म्युच्युअल फंड्स हेल्प यू टू इन्व्हेस्ट इन बोथ ॲसेट क्लासेस, इक्विटी अँड डेट. पहिला आता इक्विटी आणि डेटचा पहिला भाग म्हणजे कॉन्सेप्ट समजून घ्या. समजा मला एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि बिझनेस स्टार्ट करायला सगळ्यात पहिला मला काय लागणार, भांडवल लागणार. समजा ते भांडवल माझ्याकडे नसेल तर मी काय करणार, लोन करणार, बँकेकडे अप्रोच होणार. आता पहिला बँक लोन कसं देतं, ठेवीदारांचे जे पैसे आलेले आहेत 6%. फॉर इन्स्टन्स SBI जर काय बघितलं तर SBI इज ॲक्सेप्टिंग फिक्स डिपॉझिट्स ॲट फिक्स रेट 5.5% आणि त्यांनी लोन लेंडिंग किती टक्क्यानं करायला लागले, 8-8.5%. तर हा त्यांचा मेन बिझनेस आहे बँकिंगचा, की टू बॉरो ॲट सर्टन अमाऊंट आणि त्याच्यावरती 2-3% ठेवून लेंड करणे. तर मी लेंडर असेल तर मला काय रेटनं मिळतील, आज बिझनेस लोन्सचे काय रेट्स झालेले साधारणतः 8-10 ते 11% आसपास. प्रॅक्टिकली आता मला बिझनेस ज्यावेळी करायचा आहे त्यावेळी माझ्याकडे ओन कॅपिटल नसेल तर आय अप्रोच दी बँक आणि आय स्टार्ट द बिझनेस. तिसरा ऑप्शन माझ्याकडे काय राहतो, माझं भांडवल नसेल, बँक एफडी बँककडनं लोन घेणे. बँककडनं लोन समजा जास्त वाटत असेल टक्के आहे तर माझ्याकडं तिसरं ऑप्शन आहे की आय कॅन रेज दी प्रायव्हेट फंड्स. म्हणजे फॉर इन्स्टंट मी 20-25 वर्षाचा व्यवसाय करतोय, माझं गुडविल चांगलं झालेलं आहे, तर मी एक 100 लोकांकडनं पैसे घेऊ शकतो. दॅट इज बॉन्ड, जे मागच्या वेळेला असं आपण सांगितलं बॉन्ड्स. मग मी काय करणार, आज बँक एफडी 5.5% असेल तर मी एक 100 लोकांकडनं पैसे घेणार की बँक एफडी बाबा तुम्हाला 5.5% द्यायला, मी त्याच्यापेक्षा 2% रिटर्न जास्त देतो तुम्हाला.
तुम्ही माझ्या व्यवसायात गुंतवणूक करा. पण इथं मी काय करतो, व्यवसायासाठी पैसे घ्यायला लागले. चौथी पद्धत कुठली आहे, मी माझा पार्ट बिझनेस विकतोय इन फॉर्म ऑफ शेअर्स. लक्षात, म्हणजे जिथं माझा 100% मालकी हक्क आहे तिथं मी माझ्या शेअर्सचं डायल्युशन करतो. सो दॅट इज अ इक्विटी मार्केट. इक्विटी मार्केट म्हणजे काय, शेअर्स ज्यावेळी तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेता, सो यू आर ओनिंग दी ओनरशिप ऑफ दॅट कंपनी, पार्ट ओनरशिप ऑफ दॅट कंपनी. मग पार्ट ओनरशिपमध्ये माझ्यासाठी ॲज अ बिझनेसमॅन काय चांगलं राहील की जिथं पण प्रॉफिट किंवा लॉसेस होतील तिथं त्या इन्व्हेस्टर जो शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केला तो इक्विव्हॅलंट जबाबदार राहणार आहे त्याच्यासाठी. प्रॉफिट झालं तरी तो त्या पोर्शनमध्ये जबाबदार आहे, लॉसेस जरी झालं तर त्या पोर्शनमध्ये जबाबदार राहणार आहे. मग फोर्थ वे ऑफ accumulating the funds required is a convenient way for any businesses. कारण का तिथं तुम्हाला बॉदरेशन नाही आहे. म्हणजे बँकेकडनं मी बॉरोइंग केलं तर तुम्हाला मंथली EMI किंवा जो लोनचं इंटरेस्ट रेट्स आहे ते तुम्हाला पे ऑफ करावा लागणार. समजा मी फिक्स डिपॉझिट सारखे पैसे मार्केटमध्ये नव्हतं तरी तिथं मला फिक्स इंटरेस्ट द्यायचं लायबिलिटी कंटिन्यूस राहणार आहे. लक्षात येते. तर दिस इज हाऊ इक्विटी मार्केट इज. सेम पार्ट डेट फंड्स राहतात. म्हणजे तिसरी पद्धती सांगितली की आपण काहीतरी पैसे एका फर्म किंवा एका कॉर्पोरेट्सला देतो तिथं आपल्याला फिक्स इंटरेस्ट मिळत आहे. सो एनिथिंग वेर यू आर रिसिविंग फिक्स रिटर्न इज डेट मार्केट आणि एनिथिंग वेअर दी रिटर्न्स आर फ्लक्च्युएटिंग दॅट इज अ इक्विटी मार्केट. अंडरस्टूड. काय प्रश्न आहेत काय डेट आणि इक्विटी मार्केटबद्दल? आता डेट मार्केट आणि इक्विटी मार्केटवरच सगळं अवलंबून आहे. म्हणजे आता डेट मार्केटमध्ये काय काय येतं, म्युच्युअल प्रोडक्ट्स गोल्ड हे डेटमध्ये कन्सिडर केलं जातं, बँक एफडी तुमच्या डेटमध्ये कन्सिडर केली जाते, एनी पोस्टल इन्व्हेस्टमेंट हे तुमच्या डेटमध्ये कन्सिडर केली जाते. आता ज्यावेळी तुम्ही शेअर्स घेता म्युच्युअल फंड्समध्ये इक्विटी प्रोडक्ट घेता ते इक्विटीमध्ये कन्सिडर केलं जातं. सो दिस इज हाऊ इक्विटी अँड डेट वर्क्स इन. लक्षात आलं का? आता म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे? पहिला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे, इट इज मॅनेज बाय प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स. सगळ्यात पहिला बेनिफिट म्हणजे म्युच्युअल फंड कसं राहतं, इट इज अ पूल ऑफ इन्व्हेस्टमेंट वेअर मनी इज बीन कलेक्टेड फ्रॉम एव्हरी इंडिव्हिज्युअल अँड नॉन इंडिव्हिज्युअल. पैसे ते सिक्युरिटी मार्केट्समध्ये इन्व्हेस्टमेंट्स केले जातात थ्रू फंड मॅनेजर. त्याच्यातनं त्या सिक्युरिटीजमधून रिटर्न जनरेट केले जातात आणि त्या रिटर्न्स आर बीन पास ओव्हर टू द इन्व्हेस्टर्स. सो दिस इज अ सर्कल हाऊ इट वर्क्स म्युच्युअल फंड. मग याच्यामध्ये पहिला सगळ्यात बेनिफिट्स काय राहणार आहे की इट इज मॅनेज बाय दी प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स. प्रोफेशनल इन सेन्स काय की प्रत्येक फंड हाऊसला एक CIO ची टीम असते, चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, जो लीड करतो तो सेगमेंट. त्याच्याकडं जे टीम राहते म्हणजे फंड मॅनेजर्स, असिस्टंट फंड मॅनेजर्स, सेक्टर अनालिसिस, दीज आर ऑल प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर. म्हणजे तुमचे पैसे सगळ्यात पहिला महत्त्वाचं काय असतं की इट इज बीन मॅनेज बाय दी प्रोफेशनल्स. दॅट इज दी फर्स्ट बिगेस्ट बेनिफिट. पोर्टफोलिओ इज बीन कन्स्ट्रक्टेड, रिव्ह्यू, रीबॅलन्स ॲट स्पेसिफिक इंटरवल्स. आता ह्याच्यामध्ये रिव्ह्यूड आणि रीबॅलन्स हे फार महत्त्वाचे वर्डिंग्स आहे. रिव्ह्यूड म्हणजे जिथंही इन्व्हेस्टमेंट्स केली जाते तिथं मॅक्रो आणि मायक्रो अनालिसिस केले जातात. मायक्रो अनालिसिस म्हणजे ॲज ऑफ सेक्टर काय चाललेलं आहे आणि त्या सेक्टरमध्ये कुठली कंपनी चांगली करते ही मायक्रो अनालिसिस झालं. लक्षात आलं. सो देर इज अ रिसर्च बेस्ड इन्व्हेस्टमेंट्स आणि इट इज बीन रिव्ह्यूड अँड रीबॅलन्स ॲट रेग्युलर इंटरवल्स. रिजनेबल कॉस्ट. आता एक्सपेन्स रेशो जो असतो, एक्सपेन्स रेशो म्हणजे तुमचे फंड्स मॅनेज करायला जो लागणारा खर्च आहे हा भयानक रिजनेबल आहे इन म्युच्युअल फंड बिकॉज इट इज बीन कॅप्ड बाय गव्हर्नमेंट. स्ट्रिक्ट विजिलन्स बाय सेबी. पहिला याच्यामध्ये रेग्युलेटर्स, भारतात किती रेग्युलेटर्स आहेत? बँकेचं सगळं निर्बंध कोण लावतं? RBI. RBIचं काय काम आहे? बँकिंग ऑपरेशन्स प्रॉपरली एक्झिक्यूट होतात काय नाही होतात, टू कंटिन्यूली चेक दी फायनान्शियल्स ऑफ इंडिया अँड टेक स्टेप्स अगेन्स्ट दॅट. आता RBIनं मागच्या 15 दिवसात काय केलं?
हा येस. आता रेपो रेट का वाढवला? इन्फ्लेशन आपलं काय व्हायला लागले? इट इज बीन ग्रोईंग लॉट. म्हणजे जे आरबीआयचे टार्गेटेड नंबर्स आहेत त्याच्यापेक्षा 1.5% इन्फ्लेशन जास्त वाढतंय. म्हणून काय होते, ज्यावेळी महागाई वाढते त्यावेळी व्याजदर काय होणार? ज्यावेळी महागाई कमी होते त्यावेळी व्याजदर काय होणार? सो ज्यावेळी पण इन्फ्लेशन कंट्रोल करायचं असेल तर आरबीआय टेक्स दी स्टेप्स. मग हे एक भाग झाला. तसाच आरबीआय काय करतं, बँकेवरही निर्बंध लावत राहतं इन केस इफ एनिथिंग इज प्रॅक्टिसिंग आउट ऑफ द बॉक्स. सो आरबीआय काय करतं, रेग्युलेट करतं. तसं म्युच्युअल फंड्सला रेग्युलेट कोण करतं? सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आणि IRDAI काय करतं, सगळ्या इन्शुरन्स कंपनीला रेग्युलेट करतं. सो देर आर 3 रेग्युलेटर्स इन इंडिया. चौथा आहे ते PRFP आहे, म्हणजे जे पेन्शन फंड्स सांभाळतात. रेग्युलेटर का पाहिजे? वाय देयर शुड बी अ रेग्युलेशन? कुणाची फसवणूक होऊ नये. जर काय रेग्युलेशन नसेल तर एनिथिंग कॅन हॅपन. आता जेही पैसे आपण इन्व्हेस्टमेंट करतो तिथं गव्हर्नमेंट काय राहतं, रिस्पॉन्सिबिलिटी घेतं. मग सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंटची एक बेसिक रिक्वायरमेंट असेल तर जिथंही पैसे गुंतवणूक करतात तिथं काय पाहिजे? रेग्युलेटर पाहिजे. तर का तिथं रेग्युलेशन किंवा रेग्युलेटर नसेल तर ती इन्व्हेस्टमेंटला तुम्हीच जबाबदार, दुसरं कोण नाही. सो पहिला इन्व्हेस्टमेंट करताना ऑलवेज चेक वेदर इट इज अ रेग्युलेटेड इन्व्हेस्टमेंट ऑर नॉट. जसं मी सांगितलं म्युच्युअल फंड कसं काम करतं की इट इज अ कॉमन पूल ऑफ मनी ॲक्वायरिंग. मग ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टर्स काय करतात, इन्व्हेस्टर get mutual fund units for some contributed towards the pool. Fund belongs to the unit to all unit holders. म्हणजे जे पण ज्या फंड्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स केलाय तिथं शेअर मार्केटला कसं तुम्ही शेअर्स विकत घेता तसं म्युच्युअल फंड्स मध्ये यू बाय द युनिट्स ऑफ दॅट फंड्स. ते युनिट कसं कॅल्क्युलेट होतं, द नंबर ऑफ युनिट्स इन द स्कीम मल्टिप्लाइड बाय इट्स फेस व्हॅल्यू पर युनिट. हाऊ डज म्युच्युअल हे तुम्हाला मी जर मग सांगितलं की हे फ्रेमवर्क आहे. म्हणजे हाऊ डज इट स्कीम इन्व्हेस्टर्स गिव्ह टुवर्ड्स द म्युच्युअल फंड. पहिला म्युच्युअल फंड इज बीन रजिस्टर्ड ॲज अ ट्रस्ट ॲक्ट. त्याच्यामुळं ट्रस्ट कधीही बुडू शकत नाही. आयदर इट हॅज टू बी टेकन ओव्हर. म्हणजे समजा एखादा फंड हाऊस चांगला करत नसेल तर तो काय होतो, फंड हाऊस हॅज बीन टेकन ओव्हर बाय द बिगर प्लेयर्स. मग म्युच्युअल फंड्स हे कधीही बुडू शकत नाही, हे पहिला समजून घ्या. बिकॉज इट इज बीन रजिस्टर्ड इन द ट्रस्ट ॲक्ट. म्युच्युअल फंड्स हे काय करतात, फंड मॅनेजर्स नेमणूक करतात. ते फंड मॅनेजर्स काय करतात, सेक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करतात ॲज पर दी स्कीम्स ऑब्जेक्टिव्ह. प्रत्येक स्कीमला एक ऑब्जेक्टिव्ह असतो, तो स्कीम त्या ऑब्जेक्टिव्ह भोवतीच फिरत राहतो. म्हणजे तुम्ही कधीही म्युच्युअल फंडचे फॅक्टशीट्स म्हणून एक कायम डिक्लेअर होतात. त्या फॅक्टशीट्समध्ये सगळ्यात पहिला जो काही वर्डिंग दिलं असतं तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्कीम इज. या ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे ते इन्व्हेस्टमेंट्स केले जातात, पोटेन्शियल रिटर्न जनरेट केले जातात आणि ते रिटर्न्स काय करतात, परत इन्व्हेस्टरला पास आउट केले जातात. सो दिस इज हाऊ द म्युच्युअल फंड फ्रेमवर्क वर्क्स. क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन शॉर्ट टर्म फंड अँड लॉंग टर्म फंड. म्हणजे होरिझन तुमचं म्युच्युअल फंड्समध्ये ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करणार त्यावेळी या दोन होरिझनच्या मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स करावे लागतात. की तुमचं शॉर्ट टर्म गोल्स काय आहेत आणि तुमचे लॉंग टर्म गोल्स काय आहेत. त्याच्यासाठी शॉर्ट टर्म गोल्सला तुम्हाला शॉर्ट टर्म फंड्स निवडावे लागतात आणि लॉंग टर्म गोल्सला तुम्हाला लॉंग टर्म फंड्स निवडावे लागतात. शॉर्ट टर्ममध्ये येतो त्यावेळी आपण काय करतो, रिस्क मिटिगेट करतो, आपण कमी रिस्क घेतो. लॉंग टर्ममध्ये टाइम होरिझन जो आहे तो तुमचा रिस्क नलिफाय करतो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सो शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म हे दोन वर्डिंग्स आहेत की जिथे तुम्हाला म्युच्युअल फंड्समध्ये ठरवतं की काय करायचं आहे. आता म्युच्युअल फंड्समध्ये हे 3 क्लासिफिकेशन येतात, इक्विटी, डेट आणि हायब्रिड. तुम्हाला जर काही वेल्थ क्रिएट करायची असेल ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यासाठी तुम्हाला कुठली ॲसेट क्लास बघायला लागणार, लक्षात आलं. इक्विटी. इक्विटीमध्ये काय होतंय, यू आर फर्स्टली बीटिंग दी रिअल रेट ऑफ रिटर्न
म्हणजे महागाईच्या वरती आणि टॅक्सच्या वरती तुम्ही पैसे मिळवता इक्विटीमध्ये. दॅट्स वाय इट इज बीन ट्रीटेड ॲज अ वेल्थ क्रिएशन सोल्युशन. जेही पैसे तुम्ही कधी लागणार आहेत किंवा सेव्हिंग किंवा कंटिन्जन्सीसाठी ठेवलेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कुठलं मार्केट बघायला लागेल. त्यामुळे ज्यावेळी पण तुम्हाला दीर्घकाळ पैसा द्यायचा आहे त्यावेळी तुम्ही काय बघायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट बघायला पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्हाला पैसे शॉर्ट टर्मसाठी ठेवायचे आहेत त्यावेळी तुम्ही काय करायला पाहिजे, डेट फंड्स तुम्हाला पाहिजे, म्हणजे पैसे कर्जाने द्यायला पाहिजे. डेट फंड्स म्हणजे काय, युआर लेंडिंग दी मनी टुवर्ड्स दी ऑर्गनायझेशन. त्याच्यावर तुम्हाला फिक्स इंटरेस्ट मिळाला. जसं बँक एफडी, बँकेसाठी एफडी लायबिलिटी आहे कारण का त्यांना ती परत द्यायची आहे रिटर्न. मग त्याच्यासाठी बँक तुम्हाला काय देते, ठेवीवर व्याज देते. सो जिथंही तुम्हाला पैसे शॉर्ट टर्मसाठी ठेवायचे आहेत ते पैसे तुम्हाला कसे द्यायला लागणार, इन टर्म्स ऑफ लेंडिंग. आणि जेही पैसे तुम्हाला लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनला करायचे आहे तिथं इक्विटीमध्ये. आणि हायब्रिड एक काय करतं की इट इज अ मिक्स ऑफ इक्विटी आणि डेट. म्हणजे ज्यांचा रिस्क ऑपिटाईट समजा कमी आहे किंवा ज्यांना एफडीच्या वरती 2-4% रिटर्न टार्गेट करायचे आहे अशा लोकांना हा फंड्स अतिशय चांगला होतो, जो मिक्स प्रोडक्टमध्ये येतो की जे इक्विटी आणि डेट ह्या दोन फंड्सच्या कॉम्बिनेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करतो. म्हणजे 100 रुपये विभागणी साधारणतः 50-50% करेल, 65-35 करेल, 70-30 करेल, डिपेंड अपॉन दी मार्केट सिनारियो. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज अ हायब्रिड फंड. आता डेट फंड्समध्ये काय करायचं की इन्व्हेस्ट इन टू डिफरंट फिक्स इन्स्ट्रुमेंट सिक्युरिटीज. फिक्स इन्कम सिक्युरिटीज ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी तुमचे इंटरेस्ट रेट्स काय असणार आहेत, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ डेट प्रोडक्ट. डेट हे सगळे पैसे तुम्ही काय करता, कर्जाने देता. सो यू लेंड इट टुवर्ड्स ऑल दी कॉर्पोरेट्स, ऑल दी मेगा इन्स्टिट्यूट्स. डेट फंड्स काय करतं, इट एम्स टू अर्न इंटरेस्ट इन्कम ऑन कॅपिटल ॲप्रिसिएशन आणि सुटेबल फॉर दोज हू सीक्स फॉर दी मॉडरेट रिस्क काइंड ऑफ अ सिनारियो. म्हणजे हे कोणासाठी चांगलं आहे की ज्यांना रिस्क जास्त घ्यायची नाही त्यांच्यासाठी काय फंड्स आहेत, डेट फंड्स आपल्याकडे. इक्विटी फंड्स काय करतं, इट इन्व्हेस्ट इन टू दी इक्विटी आणि इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्स ऑफ द कंपनीज सीकिंग लॉंग टर्म ग्रोथ बट व्हॉलॅटिलिटी इन शॉर्ट टर्म. व्हॉलॅटिलिटी म्हणजे काय, प्रॅक्टिकली व्हॅल्युएशन्स तुम्ही इन्व्हेस्टमेंटपेक्षा खाली येऊ शकतात. आता जर रिसेंट जर काय चेक केलं तर ऑलमोस्ट सेन्सेक्स हॅज बीन करेक्टेड 10% फ्रॉम पीक टाईम. म्हणजे 61,400 वरनं मार्केट 54,000ला आता आलेलं आहे. का आलेलं आहे, मार्केट खाली का आलं, सांगा सर. इंटरॅक्टिव्ह राहा म्हणजे थोडंफार चांगलं आहे. काहीतरी रिझन्स आहेत त्याच्यावर खाली येणार नाही. आता म्हणजे ग्लोबली काय चाललंय, प्रॅक्टिकली रशिया युक्रेनचं तरी माहिती आहे का, युद्ध चालू. मग आपण आयसोलेटेड आहे का, आपण ग्लोबलायझेशन जे म्हणतो ते ग्लोबलायझेशनचाच हा इफेक्ट आहे ना. सो मार्केट हे कायम सेन्सिटिव्ह असतं इन व्हेरी शॉर्ट टर्म. एखादी न्यूज वॉरची इट विल अफेक्ट युअर इकॉनॉमी कारण का वी आर नॉट डिपेंडेंट ऑन आवर सेल्फ. वी हॅव बीन डिपेंडेंट ऑन युक्रेनवर. का डिपेंडेंट होतो आपण, सनफ्लॉवर तेल 70% आपण त्यांच्याकडे घेतो, आज ते बंद झालं ना. क्रूड ऑइल काय झालं, साधारणतः जो क्रूड ऑइल बॅरल आपल्याला $90 $65 मिळत होता तो आज साधारणतः $120-130 झाला. म्हणजे पेट्रोल प्राइस का वाढले, याच्यासाठी वाढले. सो पेट्रोल प्राइस ज्यावेळी वाढणार त्यावेळी इट विल क्रिएट मोर इन्फ्लेशन. कारण का पेट्रोल प्राइसेस हे सगळ्या गोष्टीचे दर वाढवून ठेवतो. म्हणजे आपलं या वर्षाचं जे बजेट आखणी झाली होती त्यावेळी कसं आखणी केली होती की प्रॅक्टिकली क्रूड ऑइल विल स्टेबल ॲट $65 to $80 आणि त्याच्याप्रमाणे मी माझे खर्च मांडले होते. तर आता काय झालं, प्रॅक्टिकली क्रूड ऑइल हॅज बीन डबल्ड फ्रॉम दॅट लेवल. त्यामुळे आता माझं बजेट जे मी केलं होतं ते बजेट काय झालं, थोडंफार बॉरिंग हाय साईडला गेले. सो दिस इज हाऊ मार्केटला व्हॉलॅटिलिटी राहते. व्हॉलॅटिलिटी का राहते, इन टर्म्स ऑफ शॉर्ट टर्म.
आता मार्केटचं जर का तुम्ही सिनारिओ चेक केलं फ्रॉम 1979 सेन्सेक्सचं, तर सेन्सेक्स साधारणतः 100 अंकाने जेव्हा सुरू झालं की आजच्या रेटला साधारणतः 54,000 असं बोललो. तर ह्या मागच्या 40 वर्षात काय काय झालेलं आहे प्रॅक्टिकली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 प्राईम मिनिस्टर्सचं असॅसिनेशन झालेलं आहे, इंदिरा गांधी, राजीव गांधी. दॅट इज अ व्हेरी वर्स्ट थिंग फॉर एनी इकॉनॉमी टू बी हॅपन. किती घोटाळे झाले, किती स्कॅम्स, प्रॅक्टिकली ग्लोबल क्रायसिस झाले, लेमन क्रायसिस झाले. म्हणजे मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी ही पार्ट आहे. एनी बॅड न्यूज मार्केट विल ऑलवेज रिॲक्ट, म्हणजे ते खाली जाईल. एनी गुड न्यूज मार्केट विल ऑल्सो रिॲक्ट, विल गो अपवर्ड्स. सो मार्केटमध्ये ज्यावेळी आपण इन्व्हेस्टमेंट्स करतो व्हॉलॅटिलिटी इज लाईक, म्हणजे इट इज इन, आपण माइंडमध्ये ते घ्यायलाच पाहिजे की ते व्हॉलॅटाईल राहणारच आहे काय. तर लॉंगर बेसिसला काय राहतं आहे की व्हॉलॅटिलिटी तुमची मेटिकेट होते, म्हणजे ते राहत नाही व्हॉलॅटिलिटी लॉंगर. So investors seeking long-term wealth creation have to invest into equity option, equity products, किंवा equity mutual fund किंवा stocks. So you will have the long-term wealth creation suitable for investors with higher risk appetite and longer investment horizon. Equity mutual funds कुणासाठी सुटेबल आहे की ज्यांनी व्हॉलॅटिलिटी बघू शकते, म्हणजे प्रिन्सिपल खाली गेलेलं बघू शकतात, म्हणजे ते माइंडसेट व्हॉलॅटिलिटी तुम्ही डायजेस्ट करू शकता, प्लस त्यांना इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म ठेवायचे. आता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे गोल प्लॅनिंग जे आपण पहिला बघितलं. रिटायरमेंट तुमची लगेच आहे का सगळ्यांची? मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स कुठं करायला पाहिजे लॉंग टर्मचे? का करायला पाहिजे? कारण का दॅट इन्व्हेस्टमेंट इज बीटिंग दी रिअल रेट ऑफ रिटर्न, इन्फ्लेशन आणि टॅक्स वरती तुम्हाला 4% मिळून द्याला. That's why equity mutual fund has to be considered as a long-term investment planning for capital acquisition and long-term investment growth. Debt कळालं, equity कळालं. Equity products आणि debt products हे त्याच भागात येतात म्युच्युअल फंड्स. आता इंडेक्स फंड्स जसं सांगितलं की आपल्याकडे इंडेक्स फंड्स म्हणजे BSE, सेन्सेक्स आणि निफ्टी 50 अशी इंडेक्स फंड्स अवेलेबल आहेत. इंडेक्स फंड काय करतो? इट रिप्लिकेट्स म्युच्युअल फंड्समध्ये. आता काय झालं, इक्विटी म्युच्युअल फंड झालं, डेट म्युच्युअल फंड झालं, तसं आता इंडेक्स फंड्स पण येतात. इंडेक्स फंड्समध्ये काय तर पोर्टफोलिओ रिप्लिकेट्स दी इंडेक्स. इंडेक्स म्हणजे BSE, सेन्सेक्स 30 जसं ग्रो व्हायला लागले तसे हे तुमचे फंड्स ग्रो होणार. सेकंड, इट एम्स टू प्रोव्हाइड रिटर्न्स विदिन दी लाईन ऑफ द इंडेक्स. थर्ड, इट इज सुटेबल फॉर इन्व्हेस्टर्स सीकिंग रिटर्न्स सिमिलर टू इंडेक्स. आणि फोर्थ, रिटर्न्स मे वराय साइटली ड्यू टू दी ट्रॅकिंग एरर. आता ट्रॅकिंग एररवर जायला नको, ते थोडं डीप होईल. पहिले 3 तुम्ही कन्सिडर करा. म्हणजे इंडेक्समध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कारण का तो डायरेक्ट तुमचा रेप्लिकेट करतो निफ्टी 50 आणि सेन्सेक्स 30. जसं सेन्सेक्स 30 वाढेल तसेच तुमचे इथे इन्व्हेस्टमेंट्स ग्रो होतील, जर काय तो ऍक्टिव्हली मॅनेज असेल. हायब्रिड फंड्स काय करतो? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ डेट अँड इक्विटी, जसं मी तुम्हाला सांगितलं. डेट ओरिएंटेड फंड्स, आता प्रॉबेबली डेट ओरिएंटेड फंड्स मध्ये काय राहतं, इट इन्व्हेस्ट मोस्टली इन डेट मार्केट, स्मॉलर पोर्शन इन टू इक्विटीज. इक्विटीमध्ये काहीच तुमचा भाग राहणार नाही ॲज अन इन्व्हेस्टमेंट पार्ट जेव्हा आपण तुम्ही डेट इन्व्हेस्टमेंट करता. सेकंड काय राहतं, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फंड इज टू जनरेट इन्कम फ्रॉम डेट पोर्टफोलिओ विदाउट टेकिंग ऑन द रिस्क ऑफ इक्विटी. व्हॉलॅटिलिटी नको आहे म्हणून आपण डेट फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तिथं तुम्हाला इक्विटी एक्सपोजर फार कमी येईल, म्हणजे इट विल नॉट बी मोर दॅन 5-10% इन केस ऑफ हायब्रिड फंड्स, लोअर हायब्रिड फंड्स. इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंड्स, आता हे आपण काय करतोय, फंडचे क्लासिफिकेशन बघतोय. म्हणजे काय झालं, इंडेक्स फंड झालं. म्युच्युअल फंड्समध्ये काय आहे, इंडेक्स फंड्स आहेत. इंडेक्स फंड्स नंतर हायब्रिड फंड्स, हायब्रिड फंड्स नंतर डेट ओरिएंटेड हायब्रिड फंड्स, त्याच्यानंतर इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंड्स. आता इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंड्स मध्ये काय राहते, प्रिडॉमिनंटली इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंड्स हॅविंग स्मॉलर एक्सपोजर टुवर्ड्स डेट फॉर इन्कम अँड स्टॅबिलिटी. सेकंड, फंड मस्ट हॅव मिनिमम ऑफ 65% इन इक्विटी. 65% हा जर का मी इक्विटी एक्सपोजर ठेवला तर त्याला टॅक्सेशन इक्विटीचं लागतं इन ऑर्डर टू क्वालिफाय दी टॅक्स बेनिफिट्स. थर्ड काय राहतं, इक्विटी ओरिएंटेड फंड्स हॅव स्मॉलर अलोकेशन टुवर्ड्स डेट to reduce the risk from equity.
त्याचा अर्थ कळाला. हायब्रिड फंड्स काय राहतं की डेट फंड काय करतं, इक्विटी पैसे वाढवतं आणि डेट फंड्स तुमचे कॅपिटल प्रोटेक्ट करतात. म्हणून थर्ड ऑप्शन आहे की इक्विडेटेड फंड्स हॅव अ स्मॉलर अलोकेशन टुवर्ड जस्ट टू सेक्युरिटाइज द कॅपिटल और टू रिड्यूस द रिस्क. म्हणजे फॉर इन्स्टंट हायब्रिड फंड्स काय करतात, साधारणतः 65% हे मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स केले जातात आणि 35% डेटमध्ये केले जातात. ज्यावेळी 65 रुपयाचे 66 रुपये होतील त्यातल्या एक जो टक्का वाढलेला आहे किंवा 1 रुपया वाढलेला आहे तो 1 रुपया काय करतात, प्रॉफिट बुक करून परत 35% मध्ये येतात आणि परत हाय असं अलोकेशन ठेवतात. मग ह्याच्यामध्ये काय राहतं की रिस्क मिटिगेट होती प्लस विल हॅव अ प्रॉपर कॅपिटल ॲप्रिसिएशन. दॅट इज वाय इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंड्स वर्कआउट. सो ते रिबॅलन्सिंग जे असतं हे तुमचं टाइमली होत राहणार सो हॅज टू बीट दी रिअल रेट ऑफ रिटर्न. आता ॲसेट अलोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲसेट अलोकेशनचा भाग काय राहतो की तुमचे इन्व्हेस्टमेंट्स प्रत्येक ॲसेट्समध्ये असायला पाहिजे. आता काय काय ॲसेट्स आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं पहिल्याला की गोल्ड असू शकते म्हणजे ज्वेलरी, रिअल इस्टेट, प्रिशियस मेटल्स म्हणजे ज्याच्यामध्ये गोल्ड जातं, इक्विटी मार्केट्स, डेट फंड्स. सो ॲसेट अलोकेशन का महत्त्वाचं आहे आणि इन्व्हेस्टर विल हॅव अ डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ देअर पोर्टफोलिओ. म्हणजे तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट करताना एखाद्याची रिस्क घ्यायची कपॅसिटी जास्त असेल, एखाद्याची कमी असेल, एखाद्याला सेक्युअर रिटर्न पाहिजे, एखाद्याला हायर रिटर्न पाहिजे. सो हे काय करतात तर इट डिपेंड्स ऑन दी पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन आणि तुमचा तो गोल कधी येणार आहे म्हणजे पैसे कधी लागणार याच्यावर तुम्हाला ॲसेट अलोकेशन डिफाईन करायला पाहिजे. म्हणजे इन केस ती इन्व्हेस्टमेंट्स जर का लॉंग टर्म प्लॅनिंग असेल आणि त्या लॉंग टर्म व्ह्यूमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तिथं तुमचा इक्विटी एक्सपोजर काय पाहिजे, जास्त पाहिजे. आणि जेही पैसे तुम्हाला लवकर हवे असतील तिथे तुम्हाला इक्विटी एक्सपोजर काय पाहिजे, कमी पाहिजे. सो इट डिपेंड्स अपॉन दी गोल्स अँड व्हॉट आर यू सेविंग. थर्ड सेकंड काय दे मे नीड ग्रोथ फॉर लॉंग टर्म गोल्स. थर्ड लिक्विडिटी फॉर इमिजिएट नीड्स अँड रेग्युलर पेआउट्स टू मीट दी रिकरिंग एक्सपेन्सेस. दॅट्स वाय ॲसेट अलोकेशन इज इम्पॉर्टंट. कधी लागणारा पैसा तुम्ही जर काय मार्केटला लावला तर तो काय राहू शकतोय. या युक्रेन क्रायसिसमध्ये काय झालं, 10% करेक्शन झालं. मग आपण आपलं कॅपिटल काय होऊ शकते, 10% वाइंड अप होऊ शकते आणि त्यावेळी जर काय मला पैसे लागले तर तुम्हाला काय करावं लागेल, कॅपिटल लॉसेस बुक करावं लागेल. दॅट्स वाय इट इज बीन क्लिअरली मेन्शन की लिक्विडिटी फॉर इमिजिएट नीड्स अँड रेग्युलर पेआउट्स अँड फॉर द रिकरिंग एक्सपेन्सेस यू हॅव टू ऑलवेज कीप दॅट मनी इन टू दी डेट फंड्स, नॉट अबव दी डेट फंड्स. लक्षात आलं. मग ॲसेट अलोकेशनमध्ये काय काय राहू शकते की नो वन इन्व्हेस्ट कॅन मीट ऑल दी रिक्वायरमेंट्स फॉर ग्रोथ, लिक्विडिटी, रेग्युलर कॅपिटल प्रोटेक्शन अँड ॲडेक्वेट रिटर्न. म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र येऊ शकत नाही. तुम्हाला रिटर्न्सही पाहिजे, तुम्हाला लिक्विडिटीही पाहिजे, सेफ्टी पण पाहिजे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर ॲसेट अलोकेशन करायला लागेल प्रत्येक फंड्सचं जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करता. The investor will have to create a portfolio for securities that has a exposure to different assets, which will cater these and diversified needs. Asset allocation is an investment strategy that aims to balance risk reward by appropriating portfolio assets according to the individual goals, risk tolerance and investment horizon. म्हणजे ह्याचा अर्थ काय राहतो की ॲसेट अलोकेशन जर का तुम्ही प्रॉपर केला असेल तर तुम्हाला कधी लागणारा पैसा इनकेस इफ यू पार्क इन टू डेट फंड दॅट इज अ प्युअर जस्टिफिकेशन. पण डेट एक्सपोजर तुम्हाला किती ठेवायला पाहिजे, इक्विटी एक्सपोजर किती ठेवायला पाहिजे हे ॲसेट अलोकेशनवरनं आयडेंटिफाय करावं लागतं. फॉर एक्झाम्पल इथं काय दिलं आहे, पर्सनल क्लोज टू द रिटायरमेंट म्हणजे ज्याची रिटायरमेंट जवळ आहे त्यांनी काय केलेलं आहे, डेट एक्सपोजर जास्त ठेवलेला आहे आणि इक्विटी एक्सपोजर कमी ठेवलेलं आहे. ज्याची रिटायरमेंट फार वेळ नाही त्यांनी इक्विटी एक्सपोजर जास्त ठेवलेलं आहे आणि डेट एक्सपोजर कमी ठेवलेलं आहे. So on the other hand, individual with a higher income period whose goals are far away will refer and earn higher returns with the assets such as equity. जे मी तुम्हाला सांगितलं. टॅक्सेशन वर येत नाही कारण का थोडंफार ते जरा डीप जाईल. ही सेन्सेक्सची मी तुम्हाला जर्नी सांगितली. सेन्सेक्सचं कसं केलेलं आहे की प्रॅक्टिकली वी हॅव टेकन इट फ्रॉम 1990
1990 पासून जे पिन पॉइंट्स केलेले आहेत, ते सगळे इव्हेंट्स झालेले आहेत. 1990 ला काय झालं, NSE क्रॉसेस 1000 पॉईंट्स म्हणजे पहिला. त्याच्यानंतर साधारणतः 90 ला राजीव गांधी दिलेले आहेत. हर्षद मेहता स्कॅम झाला, ब्लास्ट झाला मुंबईला 93 चे. ऑलमोस्ट 2008 ला लेमन क्रायसिस झाली. आता या 2020 ला पॅन्डेमिक, म्हणजे प्रॅक्टिकली पॅन्डेमिक इज कन्सिडर एज दी वर्स्ट क्रायसिस. कारण का सगळं हॉल्टला होतं. म्हणजे आतापर्यंत जेवढे पण क्रायसिस झाले तेवढे फॅक्टरीज सुरू होते, ट्रेड सुरू होते. पॅन्डेमिकला म्हणजे ऑलमोस्ट कॉलेजेस पण बंद होते. वी सिटिंग इन होम. त्याच्यापेक्षा वर्स्ट क्रायसिस काहीच नव्हते, परंतु तेही डायजेस्ट केलेलं आहे मार्केट. हाऊ इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स वर्क, म्हणजे इक्विटीमध्ये का बघायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं प्राइस ॲक्विजिशन आहे, रेग्युलर डिव्हिडंड इन्कम असतात, टॅक्स ॲडव्हान्टेजेस आहेत, पोटेन्शियल फॉर ग्रोथ आहे, लिक्विडिटी अवेलेबल आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत आणि सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट, लेस रिस्क ऑफ व्हॉलेटिलिटी. सो दिस इज हाऊ इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स वर्क. याच्यात एक टाइम व्हॅल्यू घेतलेला आहे. टाइम व्हॅल्यूचं म्हणजे अर्थ काय राहतं की एखाद्याने रिटायरमेंट प्लॅनिंग समजा करायचं ठरवलं, महिन्याचे 10,000 रुपये त्यांनी भरायला सुरू केले, वयाच्या 60व्या त्याचे किती होतात, 5.5 कोटी. हेच वयाच्या साधारणतः मी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट 42 lakhs आहे. इथे लेट झालेलं आहे मी साधारणतः 10 वर्ष लेट झालेलं आहे या 14,000 मध्ये. तर अमाऊंट मी जास्त करून सुद्धा व्हॅल्युएशन माझं 2.3 करोड आहे. इथं मी अजून लेट झालेलो आहे, म्हणजे साधारणतः ऑलमोस्ट 20 वर्ष लेट आहे. 1.1 करोड होते. म्हणजे दिस इज हाऊ इट डिफाइन्स की वाय इट इज इम्पॉर्टंट टू स्टार्ट अर्ली. म्हणजे 42 लाख रुपये भरून 1 कोटी, 42 लाख रुपये भरून 2 कोटी आणि 42 लाख रुपये भरून 5.5 कोटी. सो इट हॅज टू बी स्टार्टेड ॲट अ व्हेरी अर्ली स्टेजेस. म्हणजे आता तुम्ही ज्यावेळी अर्निंग सुरू होईल त्यावेळी तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून, गोल बेस्ड प्लॅनिंग करून तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे फर्स्ट इन्कमपासून सुरू असायला पाहिजे. दिस इज हाऊ इट इज. म्हणजे जर काय आपण लेट झालं तर 1.1 CR आणि 5.5 CR म्हणजे 4 कोटीचा जर काय आपण डिफरन्स बघितला तर हे तुम्ही डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स करा आणि ते डिवाइड बाय नंबर ऑफ मंथ्स करा. म्हणजे दॅट इज हाऊ युअर मंथली लॉसेस. तर काही प्रॉपर प्लॅनिंग तुम्ही प्रॉपर एजमध्ये केलं नाही तर. हे मी आता कव्हर केले असेल 6 रिटर्न्स आहे ते. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जसं सांगितलं की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग अल्बर्ट आइन्स्टाईननी ऑलमोस्ट ही हॅज कोटेड की ज्याला चक्रवाढी व्याजाची ताकद कळालेली आहे त्यांनी घेतलेली आहे, ज्याला कळाली नाही आहे त्यांनी दिलेली आहे. इक्विटी इन्व्हेस्टमेंट्समध्ये काय राहतं, पहिला मार्केटमध्ये जर काय बघितलं ना तर प्रॅक्टिकली मार्केट विल ऑलवेज गिव्ह अ कंपाऊंडिंग बेनिफिट. ह्याच्यामध्ये काय केले, CSR हॅज बीन कन्सिडर्ड ॲज 12%. टाइम स्पेंड मॅटर्स, म्हणजे द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ॲट 12%. मी 5,000 रुपये प्रत्येक महिन्याची इन्व्हेस्टमेंट केले साधारणतः, तर 25 इयर्समध्ये त्याचं व्हॅल्युएशन 85 लाख रुपये होते. आणि हेच मी 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले महिन्याने सुरू करा, 10 वर्ष लेट झाल्यामुळे 15 वर्षात त्याचं व्हॅल्युएशन किती होते, 47,50,000. म्हणजे डिफरन्स ऑलमोस्ट कितीचा आहे, मोर दॅन 50%. 10 वर्ष लेट झाला. सो अगेन पॉवर ऑफ कंपाऊंडिंग तिथेही मॅटर करतं. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग या दोन्ही गोष्टी बाहेर मॅटर करतात. SIP सगळ्यांना माहीत असेल. म्युच्युअल फंड्समध्ये 2 पद्धती आहेत जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. सगळ्यात पहिला लमसम किंवा SIP. SIP मध्ये काय की प्रत्येक वेळी तुमच्या प्रत्येक महिन्यात तुमच्या अकाउंटवरून पैसे काय केले जातात, डेबिट केले जातात. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा बेनिफिट काय राहतो की रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणजे काय की प्रत्येक मार्केटच्या पिरियडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करता. फ्रॉम म्हणजे 5 वर्षापूर्वी जर काही इन्व्हेस्टमेंट्स केले असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 60 मल्टिपल्स मिळालेले, म्हणजे 60 महिन्याचं मार्केट तुम्हाला पार्टिसिपेट करायला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. तर मागच्या 5 वर्षात काय झालेलं आहे, सेन्सेक्सची जर्नी जर काय बघितली तर 24,000 पासून 42,000ला गेलं.
पॅन्डेमिक झालं, 42 वरनं 26 ला आलं. पॅन्डेमिक नंतर V-शेप रिकव्हरी आली. 26 नंतर आज ते 61 ला जाऊन परत 54 ला आले. म्हणजे यू हॅव बीन पार्टिसिपेटिंग फ्रॉम 24,000, 26,000, 42,000, 61,000 and 54,000. तर याची जी सरासरी येते ही इन बिटवीन काय राहणार आहे, साधारणतः 50-55 च्या आसपास राहणार. सो दॅट इज द रुपी कॉस्ट ॲव्हरेज. SIP सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की रिड्यूसेस द रिस्क बाय स्प्रेडिंग द इन्व्हेस्टमेंट ओव्हर अ लॉंग पिरियड. थर्ड नंबरचा पॉईंट, अक्रॉस द लेवल्स ऑफ मार्केट. इट रिड्यूसेस द कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इन फ्लक्च्युएटिंग मार्केट अँड ऑटोमॅटिक इम्प्लिमेंटेशन ऑफ दी स्ट्रॅटेजीज कंटिन्युअसली अँड कन्सिस्टंटली. म्हणजे ह्याच्यामध्ये काय राहतं की तुम्ही प्रत्येक फेजेसमध्ये मार्केटमध्ये कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट करताय. सो दॅट इज द बिगेस्ट बेनिफिट ऑफ हाऊ SIP वर्क्स. रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग जसं मी सांगितलं की प्रत्येक महिन्याला मी 5,000 रुपये भरले ते NAVच आहे. म्हणजे एकदा मी 5,000 रुपये भरले तर मला 10 रुपयाचे NAV मला किती युनिट्स मिळाले, 500 युनिट मिळाले. 5,000 ला NAV वाढली, 12 रुपये झाली, तर तिथे युनिट्स काय झाले, मला कमी नाही मिळाले. तर असं जर का मी ॲव्हरेज आउट केलं तर 25,000च्या ठिकाणी तुमचे 2,542 युनिट झाले. प्रत्येक फेजमध्ये तुमचं ॲव्हरेज NAV कॉस्ट काय झाली, 9 रुपये 84 पैसे. म्हणजे NAV 12 पण गेलेली आहे, 8 पण गेलेली आहे. दॅट इज द रुपी कॉस्ट ॲव्हरेज. आता मी SIP ला का म्हणजे करायला पाहिजे की आपण एकदम पैसे एक रकमी घालायला अवघड जातं. सो मंथली एक अफोर्डेबल आहे की तिथं तुम्ही मंथली थोडंफार पार्टिसिपेट करू शकता. डिसाईड दी फ्रिक्वेन्सी, प्रत्येक महिन्याची तुम्ही फ्रिक्वेन्सी डिसाईड करू शकता. डिसाईड दी लेंथ ऑफ दी इन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुम्हाला किती वर्ष करायचं आहे हे तुम्ही डिसाईड करू शकता. तर ह्या सगळ्या फ्लेक्झिबिलिटीज अवेलेबल आहेत SIP ला. सो देर आर टू वेज ऑफ म्हणजे 2 मोड्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. एक तर तुम्ही लमसम करू शकता किंवा SIP करू शकता. आता SIP काय करतं, दीज आर दी बेसिक बेनिफिट्स. पहिला सगळ्यात महत्त्वाचं इट इज अ डिसिप्लिन वे ऑफ अप्रोच ऑफ इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला सवय लागतं सेव्हिंगचं. प्रत्येक महिन्याला 1 तारखेला आपलं इन्स्टॉलमेंट जाणार आहे, काय आता पॉझिशन जातं, त्यामुळे यू कट डाऊन युअर एक्सपेन्सेस. मग याच्यामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट इज अ डिसिप्लिन वे ऑफ इन्व्हेस्टिंग फॉर युअर फंड्स. It works on the principle of regular investing, allows you to invest a prefixed amount for a prefixed interval in a mutual fund schemes of your choice. आता चॉईस कसं करायचं आहे, डिपेंड अपॉन युअर रिस्क अपेटाइट, डिपेंड अपॉन युअर टाइम होरिझन. मग डेटमध्ये किती जायचं आहे, इक्विटीमध्ये किती जायचं आहे, काय हायब्रिड फंड्स घ्यायचे, हे कधी डिपेंड होणार तुमच्या ह्या तिन्ही क्वालिफिकेशन्सवर. म्हणजे कसे क्वालिफिकेशन्स की प्रॅक्टिकली पैसा कधी लागणार आहे, पैसा ऑलमोस्ट इन्व्हेस्टमेंट करताना ॲसेट क्लास कुठली बघायची आणि तुमची रिस्क अपेटाइट मला किती घ्यायची. या 3 गोष्टी एकदा तुम्ही स्वतःला विचारलं तर तुमचं रिस्क अपेटाइट मेजर केली जातं. त्याच्यावरून आपल्याला डिसाईड करता येतं की कुठल्या फंड्समध्ये जायचं. ऑन द डिफाइंड डेट द अमाउंट इंडिकेटेड बाय यू विल बी ऑटोमॅटिकली डेबिटेड फ्रॉम युअर बँक अकाउंट into that scheme. Hence, after you have set an SIP, you are not required to track the investment dates. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला ऑटोमेटेड वे मध्ये जातात. सो टेक्नॉलॉजी विल बी वर्किंग फॉर यू फॉर दिस काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट. कंटिन्युएशन अँड रेग्युलेटरी इज इम्पॉर्टंट. म्हणजे इन्व्हेस्टर शुड गेट द स्वेट बाय द व्हॉलेटिलिटी इन इंटरेस्ट. डू नॉट डिस्कंटिन्यू SIP when the markets are down. म्हणजे ज्यावेळी मार्केट खाली जातं त्यावेळी तुम्ही पैसा हा मार्केटमध्ये गुंतवणूक करायचा थांबवला नाही पाहिजे. कारण का मार्केटला कसं राहतं, इट इज अ टायमिंग फिनोमिना. युक्रेन क्रायसिस राहणार आहेत काय कायम. आजपर्यंत किती युद्ध झाले, युद्ध होऊन सुद्धा परत इकॉनॉमी रिवाईव्ह झालेली आहे. मग ज्यावेळी मार्केट क्रायसिस होतील त्यावेळी दॅट क्रायसिस हॅज टू बी कन्सिडर्ड अन अपॉर्च्युनिटी. प्रॅक्टिकली कसं राहतं की मार्केटला आपण चॅलेंज करू शकत नाही, कारण मार्केट इज सुप्रीम. प्रॅक्टिकली 10 वर्षापूर्वीची ग्रोथ आणि आताची ग्रोथ, म्हणजे फॉर इन्स्टंट आज वडगाव जर काय बघितलं तर 10 वर्षापूर्वीचं वडगाव आणि आताचं वडगावमध्ये फरक आहे का नाही. सो ग्रोथ हा कंटिन्युअस फिनॉमिना आहे, ग्रोथ कधीच थांबत नाही. त्यामुळे मार्केटला काय राहतं की प्रॅक्टिकली जे काही अप्स डाऊन येतील दॅट इज अ टाइम फ्रेम फिनॉमिना, हा कंटिन्यू प्रॉब्लेम राहते. सो बिलीव्ह इन द मार्केट. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय की ज्यावेळी पण मार्केट खाली असेल त्यावेळी तुम्ही इन्व्हेस्टमेंट काय करायला लागणार, कंटिन्यू करा. डू नॉट डिसकंटिन्यू. यूज इट एज अन ऑपॉर्च्युनिटी टू अक्युमुलेट मोर युनिट्स. व्हॅल्यू ॲप्रिशिएट्स वेन मार्केट रिकवर्स. म्हणजे एक
एक थॉट काय आहे की व्हेन यू इन्व्हेस्ट इन रेड यू विल एन्जॉय द ग्रीन. हा सगळ्यात त्याच्यामध्ये बेसिक फिनॉमिना आहे. मी थोडं ह्याच्यावर येतो. हे फार ठीक आहे. सर बोर्ड मिळेल का? कोणतं रायटिंगमध्ये काय Writing. थोडंफार फक्त मी काय करतो ते म्युच्युअल फंडचे प्रोडक्ट्स फक्त एकदा लाईन करून सांगतो म्हणजे ते थोडं फिट ग्राफिकल. इंटरनेट अवेलेबल आहे. हां, इंटरनेट विल टेक 10 मिनिट्स 10 मिनिटं घेतो. प्रॅक्टिकली तुम्ही इंटरनेट ओपन काय मी प्रॅक्टिकली दाखवतो की कसं वर्कआउट होतं. तुम्हाला थोडंफार कळेल. 3 फंड्स घेतो मी जे आता अवेलेबल आहेत. SBI म्युच्युअल फंड. आता जसं सांगितलं की डेट फंड्स. आता हा SBI सेव्हिंग्स फंड दिस इज बीन कन्सिडर ॲज अ डेट प्रोडक्ट. आता डेट फंड्स इथं दिलेले आहे. इट इज अ डेट मनी मार्केट फंड. आता म्युच्युअल फंड्समध्ये सेग्रिगेशन कसे असतात. ओव्हरनाईट फंड, लिक्विड फंड्स, मनी मार्केट फंड्स, लॉंग टर्म डेट फंड्स, त्याच्यानंतर मग लार्ज कॅप इंडेक्स फंड येतात, लार्ज कॅप फंड येतात, लार्ज अँड मिड कॅप, स्मॉल कॅप, थीमॅटिक. सो हे मी तुम्हाला जे हे सांगितलं रेंज म्हणून सांगितले फ्रॉम 3% रिटर्न टिल 15% रिटर्न. मग याच्यामध्ये मी प्रॅक्टिकली काय एक्झाम्पल दाखवले की आता हा SBI सेव्हिंग्स फंड आहे. हा फंड काय करतो, हा प्युअर डेट फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. सो दिस आर दी टॉप 10 होल्डिंग्स.